अब तू है फिर से बोल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 अब तू बोल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अब तू बोल हे बघू मला तर खरंच खूप बरं वाटलं की बहीण भाऊ मिळून मस्त खेळतात. पण हे थोड्या वेळसाठी होतं. थोड्या वेळसाठी नाही, यांचे नखरे बघून खूप जरा मज्जा येते कारण की एकमेकांना मारामारी. नंतर मग यांचं भरपूर होते कारण की जास्त मारामारीचे जास्त करून ना ही टकली जाम ओरडते. टकलीमध्ये खूपच नखरे. ज्या गोष्टी तो घेतो ना त्या गोष्टी तिला पाहिजे. पण तो मोठा असल्यामुळे ना मी त्यालाच समजायचं जाऊ दे, ती छोटी आहे, तू समजून घे, तू मोठं आहे. रागाच्या भरामुळे ना मग तो सोडून देतो, जाऊ दे. राग येऊन तो बसला एका बाजूला. त्याच्यानंतर तिने बघितले की दादा बाहेर गेला. मग ती गाडी सोडून देते आणि ती पण बाहेर बघायची. तेव्हा जाऊन हा पटकन ती गाडी घेऊन येतो. हे रोजचं चालूच असते. थोड्या वेळ गाडीने मन भरलं का बाहेर बघायला लागला. तुम्ही पण बघा, बाहेर कोणच नाहीये, पूर्ण गली शांत आहे. एकदम बाहेर कडक ऊन आले. मी बघते बाहेर, बघूया काय हे लोक बघतात, पण काय माहिती काय बघत होते एवढ्या उन्हामध्ये, कोण नाही काय. आणि खरं सांगू ना, अर्धीची जास्त माणसं गल्लीतली ना गावी गेल्यात. गल्ली एकदम शांतपणे आणि या दुपारच्या मध्ये कोणच नाही, एकदम शांत. फेरीवाले पण पहिला यायचे, आता ते पण येत नाही. गावी गेल्यात फेरीवाले, येऊन काय करणार. मग मीच ते थोड्या वेळ मध्ये बघत असते थोडं आता काय करायचं. पप्पा आज काय लवकर आले नव्हते, दुपारी जेवण वगैरे सर्व करून झालेलं वाट बघत होते. पप्पा ना आले पण छोटी आले. छोटी यांचीच मैत्रीण ना. आता ते मोजे या आता काही गरमीमुळे मोजे काय घालायचे, पण नवीन आहे, मम्मी सोबत कुठून आणलेले काय माहिती. तेच आता नवीन होते म्हणून नेरवत होते, दाखवायला घेऊन. ते पण तिला आमच्या मामाला पाहिजे होतं. कसं कसं बाबा ते हर्षू झोपला, पण हिला काही झोपायचं नव्हतं. हिला पप्पा पप्पा पप्पाच करते. मला वाटलं तिला भूक लागली म्हणून पहिला तिला जेवण भरून घेते. तिला जेवण बनवल्या नंतर मला पण भूक लागते, तर मी पण जेवण घेऊन बसते. आणि मला तर जेवणामध्ये लोणचं लागते. माझं बघून आता ही पण आलेली, आता हिला पण लोणचं पाहिजे होतं. लोणचं पाहिजे तुला. बापरे, खरंच ना, लहान मुली असतात ना त्यात एकदम चटपटी खाणारी लहानपणापासूनच असते. जाऊ दे, कसं तरी हिला मी झोपून घेते आणि ह्याला उठवते कारण की ह्यालाच आता पाठवायचं होतं ट्युशन मध्ये. फटाफट त्याला ट्युशन मध्ये पाठवते आणि नंतर घडते. आणि तुम्ही बघू शकता 7:20 संध्याकाळच्या वेळेला, आणि या माणसाचा का आता पत्ता नाही. आणि या पोरीने पप्पा पप्पा नवरा बायकोच्या भांडणामध्ये ऍटलीस्ट पोरांचा तर विचार करायला पाहिजे या माणसाने. पप्पा कुठे आहे पप्पा? पप्पा गेले भूर. तुला पप्पाची आठवण येते. बोल पप्पा. फोनवर बोलते पप्पाशी. बोलणार आहे फोनवर. पप्पाशी बोलते. फोन लावून देऊ. हा शेवटी मी नंतर तिला थोडा वेळ बाहेर घेऊन येते कारण की ती भरपूर हैराण